नमस्कार, वैष्णवीज फूड कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। तर आज आपण बघणार आहोत नाश्त्यासाठीची रेसिपी। आज आपण बघूया उपीट कसं बनवायचं। याला उपमा असं देखील म्हणतात। रेसिपीला सुरुवात करूया। पॅन मध्ये 3 चमचे तेल घेतलंय। तुम्ही इथे तुपाचा वापर केला तरी चालेल। तेल गरम झालंय, आता यामध्ये रवा टाकून घेऊया। इथे मी बारीक रवा वापरला आहे। साधारणतः 6 ते 7 मिनिटांसाठी लो हीट वरती रवा भाजून घेऊया। तर अशा पद्धतीनं रवा तेलामध्ये भाजल्यामुळे उपीट छान शिजतं आणि मऊसूत बनतं। तर साधारणतः 7 मिनिटे झालेत। रवा छान असा भाजला गेलाय। जास्त वेळ रवा भाजू नये, नाहीतर रवा करपला जाईल। आता हा भाजलेला जो रवा आहे तो एका साइडला काढून ठेवूया। आता पुन्हा याच पॅन मध्ये 3 चमचे तेल घेऊया। तेल गरम झालं की यामध्ये टाकूया 1 चमचा मोहरी। मोहरी तडतडली की त्यानंतर टाकूया 1 चमचा जिरं। त्याच सोबत टाकूया 10 ते 12 कढीपत्त्याची पानं। 1 चमचा उडीद डाळ टाकायची आणि 1 चमचा हरभरा डाळ टाकत आहे। दोन ते 3 मिनिटांसाठी डाळ तेलामध्ये परतवून घेऊया। डाळ छान भाजली गेले, आता त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा किसलेलं आलं। अशा पद्धतीनं आलं किसून टाकल्यामुळे उपीटला एक छान अशी टेस्ट येते। आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा। इथे मी एक मीडियम साइजचा कांदा वापरला आहे। कांदा छान मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। साधारणतः 4 ते 5 मिनिटं कांदा परतून घ्यायचा। एक 5 मिनिटं झाली आहेत। कांदा छान भाजला गेलाय। आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेली हिरवी मिरची। इथे मी 4 हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मिरची सुद्धा भाजून घ्यायची आहे। 1-2 मिनिटांसाठी सगळं छान परतून घेऊया। सगळं व्यवस्थित भाजलं गेलंय। आता यामध्ये टाकूया आपण जो भाजून घेतला होता तो रवा यामध्ये टाकायचा आहे। सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। सगळं छान असं मिक्स करून झालंय। आता यामध्ये टाकूया पाणी। इथे मी गरम पाणी वापरलं आहे। गरम पाणी वापरल्यामुळे उपमा लवकर शिजतो आणि छान मऊसूत बनतो। इथे मी 1 वाटी रव्यासाठी 1 ग्लास पाणी वापरलं आहे। यामध्ये टाकूया आता चवीनुसार मीठ। सगळं छान एकजीव करून घेऊया। एक साधारणतः 4 ते 5 मिनिटांसाठी उपमा शिजवून घ्यायचा। रवा आपण सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि आपण यामध्ये गरम पाणी सुद्धा वापरले, त्यामुळे रवा पटकन बनतो। तर ह्या अशा पद्धतीनं 4 ते 5 मिनिटं रवा शिजवून घ्यायचा। तर 5 मिनिटं झालेत। इथे बघू शकता मऊसूत असा उपमा तयार आहे। आता यावरती टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर। तर तयार आहे मऊसूत असं उपीट। तर अशा ह्या परफेक्ट पद्धतीनं उपीट बनवलं तर ते फसणार नाही। रेसिपी नक्की ट्राय करा। जर ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।